कारण पुन्हा एकदा डोंबिवली ही आगीच्या घटनेने हादरलेली आहे। डोंबिवली एमआयडीसी मध्ये पुन्हा अग्नितांडव झालेला आहे। एमआयडीसीतील फेज 2 मधील 2 कंपन्यांना आग लागली आहे। एमआयडीसी परिसरात धुराचे लोट पसरलेले आहेत आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत। डोंबिवलीच्या अभिनव शाळेजवळ ही घटना घडलेली आहे। डोंबिवलीतील 2 कंपन्या इंडो अमाइन्स आणि माल्टेन या 2 कंपन्यांना ही आग लागलेली आहे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न गेल्या 1.5 तासांपासून सुरू आहेत। गेल्या 1.5 तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केले जात आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या देखील घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आगडोम जोरा पसरलेले दिसत आहेत, धुराचे लोट पसरलेले आहेत। इकडून कंपन्या हटवल्या पाहिजे मुख्यमंत्र्यांनी। यावर्षी ते निवडून आले आणि त्यांनी इकडून कंपन्या हटवल्या पाहिजेत। जवळजवळ 10-15 दिवसापूर्वीच ते पहिला स्फोट झाला होता, तेव्हा पण लोक सगळे जीव घेऊन पळाले होते। तेव्हा पण कितीतरी लोक असे मेले होते आणि भरपूर इथे काय काय झालं होतं। त्यामुळे आता मी मुख्यमंत्र्यांना एकच रिक्वेस्ट करेन की इकडून या सगळ्या कंपन्या हटवल्या पाहिजे। किती दिवस असं जीव मुठीत घेऊन जगायचं माणसांनी। मैंने देखा वो धमाका हुआ तो बाद में अंदर आग लगा, जल रहा था। जलने के बाद में फिर देखा तो रोड पे आ गया। फिर रोड से फिर आदमी भगदड़ बचा, फायर ब्रिगेड आया, आग बुझाया। बिल्डिंग वाले को सबको बताया मैं। ब्लास्ट हुआ या फिर क्या हुआ? आग कैसे लगा? ब्लास्ट होने पर आग लगाना। तर संजय राऊतांनी या आगीवरून सरकारवर निशाणा साधला। त्या सगळ्या एमआयडीसी मधून शिंदे सेनेचे लोक किती हप्ते गोळा करतात त्याचे आकडे आता द्यावे लागतील। किती बेकायदेशीर कामं तिकडे सुरू आहेत आणि पोलिसांपासून शिंदे सेनेच्या लोकांपर्यंत लाखो कोट्यवधीचे हप्ते महिन्याला कसे जातात हे एकदा तुम्ही तपासून घ्या।